नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बाप्पा, आपलं खूप खूप स्वागत आहे. मुद्दा असा आहे की आज केजमधलं एक प्रकरण तापतंय. एका तरुणाची हत्या झालेली आहे आणि खूप वेगवेगळे आरोप होत आहेत. धनंजय मुंडे म्हणतायत की खऱ्या आरोपीचं नाव जे आहे ते पोलीस घेत नाहीत. 3 आरोपींना अटक केलेली आहे, पण जो मुख्य आरोपी आहे त्याला वाचवलं जातं आणि तो राजकीय पार्श्वभूमी असते. नाही, माझा पहिल्यांदा एक मुद्दा आहे की केजमध्ये जी घटना घडली, केज तालुक्यामध्ये टाकळी आणि कदमवाडी या गावचे ही तरुण आहेत, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. काय घटना घडली जरा प्रेक्षकांच्या माहिती. प्रेक्षक त्या माहितीसाठी घटना अशी आहे की जी मला माहिती पोलिसांनी दिली आणि जी माझ्यापर्यंत माहिती आली त्याच्यानुसार अशी घटना आहे की एक टाकळीचा तरुण आहे. त्या तरुणाने जो एक हॉटेल चालक असणारा विशाल घुले नावाचा, बहुतेक तो विशाल घुले ह्या त्या हॉटेल चालकांचा मर्डर झाला, ही घटना घडली. आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ते कोणतरी एक कुळी समाजाचा माने नावाचा मुलगा आहे, त्याला मारित होते आणि हा सोडवाय गेला असं प्रथमदर्शनी या सर्व लोकांचं म्हणणं आहे. पोलीस आणखी वेगळी वेगळी पार्श्वभूमी सांगतात, पण ती मला ते काही बोलायचं नाहीये. ठीक आहे, जी असेल ती, कारण त्याच्यातून मला जे कळलं, जी वेळ आलेली त्यावेळी जी काही विषय असतील ते सगळे समोर येतील. पण दुर्दैवी घटना आहे की त्या विशालचा मर्डर झाला. तो घरापासून म्हणजे घर पोरकं झालं. त्या घराला, त्या कुटुंबाला सावरण्याला परमेश्वरानं ताकद देऊ आणि मी त्याच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळो ही माझी एक हे आहे. पण माझं दुसरं म्हणणं आहे की ज्यांनी मर्डर केलाय, जे कुणी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना जो असेल त्याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांच्यावर FIR झाली पाहिजे. FIR होऊन जो बी कुणी दोषी आहे या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, ही माझी मत आहे. आता मुद्दा असा आहे की हे जेव्हा चालू आहे त्याला पहिला मुद्दा आमदार धनंजय मुंडे यांनी मांडला की मुख्य आरोपीला वाचवलं जाते. आता हा जो मुख्य आरोपी आहे तर लोक बोट तुमच्या कुटुंबाकडे करतायत. काय प्रकरण आहे? तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या मुलावरती आरोप होत आहेत. नाही, हे नाव घेऊन हे बोलले नाही सभागृहामध्ये, पण त्यांचा बोलण्याचा टोन तसा असेल का नाही मला माहित नाही. पण त्यांनी जर मागणी केली असेल या कुटुंबाला न्याय द्या, तर मी त्या भूमिकेबरोबर नक्कीच या कुटुंबाला न्याय द्या. ही पोस्ट मी केली, मी काल केली. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलं असेल, ही पोस्ट बजरंग सोनवणेने केली. त्यांनी आज हाऊसमध्ये बोललेत, काल नाही बोलले समजा, पण आज बोललेत असं म्हणतात. मी काय त्याचं ते काय बघितलं नाही. ठीक आहे, काय असेल त्यांचा रोग काय, त्यांच्या मनात काय, त्यांच्या काय मनातलं मला कळणार नाही. जे असेल ते असं वाटतं मी बी, मला त्याच्यावर त्या खोलात जायचं नाही. पण ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया, म्हणजे जी काही लोक म्हणजे जे काही का घडवत आहेत, का घडवित आहेत, कोण तेच तपास माणसं आहेत, जी कोण माणसं आहेत ह्याचा बी तपास पोलिसांनी केला पाहिजे. आणि हे लोक म्हणतायत की बजरंग सोनवणेच्या मुलाच्या गाडीमध्ये या आरोपीला पळवलं, किंवा बजरंग सोनवणेच्या मुलानं पोलीस स्टेशनला फोन करून दबाव दिला की यांच्यावर गुन्हा दाखल करू नका. मग जर मी दबाव दिलाय, समजा माझ्या मुलानं दबाव दिलाय, तर कुणाला फोन केला त्यांनी? पोलिसला. तर पोलीस कुणाचे आहेत? सरकार कुणाचं आहे? जे म्हणतात त्यांचंच आहे. तुम्ही रुलिंग पार्टीचे आमदार आहात, मंत्री होतात आज म्हणते, तर माझं मी उलट समर्थन आहे माझं की त्याला न्याय मिळालाच पाहिजे. मग पोलीस यंत्रणा सांगेल. पण माझ्या त्याच्या उलटं असं म्हणणं आहे की जर समजा पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करते त्या पद्धतीनं काम करून त्यांना कुठंही माझ्या कुणाचं काही आढळत नाही, तर त्याला ते काय करणार? बळच कसं आणणार माझं नाव? मला त्यांनी पोलिसांचं म्हणणं असं आहे की CCTV तपासले, माझ्या घरचे पण तपासले, माझ्या घराचे, की माझा मुलगा किती वाजता बाहेर पडला, गाडी ही कुठेही माझी गाडी त्या टायमाला म्हणजे गेलेली दिसत नाही, माझ्या मुलाची नाही, कुणी किंवा तो घरातच आहे ज्या टायमिंगला ही घटना घडली. पण मी म्हणतो की ह्याचे CCTV पण आलेत, घटना कशी घडली, कुणाला मारलं, कोण सोडवाय गेलं किंवा मारलं का, कोणी मारताना कुणाला काय झालं, हा विषय. आणि हे आरोपीचे माझे कोण आरोपी आहेत हे सुद्धा जरी मला माहित असले, नुसते कोण आहेत म्हणजे कसं, आता बघा एकदा मीडियामध्ये बातम्या आल्या हे गावचे म्हणलं की ऑटोमॅटिक ॲज्युमेशन होतं. पण माझी त्यांची पर्सनल ओळख किंवा हे असेच आयडेंटिफाय केले किंवा हा आरोपी आहे, तर मला ते कळणार सुद्धा नाही. म्हणजे आता परत कळल किंवा हे आपल्याला भेटत. आता तुम्ही समजा एक तुमचं नाव मला माहिती आहे, तुमचं गाव माहिती, तुमचं सगळं माहिती आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा असते ना, नमस्कार करतो, स्माईल देऊन जातो. मग याचा अर्थ असा आहे का मी पण त्याच्यात आहे? तर माझ्या मुलांनी कुठं जर त्या गाडीला म्हणजे गाडीला नेऊन गाडीमध्ये आरोपीला पळवलं असेल तर तो दोषीच आहे. माझ्या मुलानं पोलिसावर दबाव टाकला असला तर तो दोषीच आहे. आणि मी कुठं काय केलं तर मी दोषी आहे. मग ठीक आहे, त्या दोषीप्रमाणे त्याचा गुन्हा काय असेल, पण ही स्टोरी रंगवायचं काम का केलं जात आहे? तर अशाच पद्धतीचे काही घटना मागे घडल्या, त्याच्याच पद्धतीनं त्या लाईनवर करायचंय का असं कुणाच्या मनात आहे का? तुम्हाला असं वाटतंय का की आता हाके आंदोलन करणार तिथे आज दिवसभर 10,000चा मॉब तिथे बसला होता पोलीस स्टेशन समोर, तिथं ते डेड बॉडी ताब्यात घ्यायला तयार नव्हते,
एका पद्धतीनं जातीय अँगल या सगळ्या प्रकरणाला दिला जातोय. नाही, मला याच्यावर आज या गोष्टीवर कुणाचंही नाव घ्यायचं नाही किंवा कुणी जोपर्यंत माझ्यावर कुणी बोलणार नाही तोपर्यंत मी त्यांच्यावर का म्हणजे विनाकारण मला तेढ निर्माण करायची नाही. मी लोकप्रतिनिधी आहे जिल्ह्याची म्हणजे जी काय आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी माझं कर्तव्य फर्स्ट की मी त्याच्या पद्धती जबाबदारी घेतली पाहिजे आणि जबाबदारीने बोललो पाहिजे. तुम्ही जर पोलिसांनी बोलवलं तुमच्या मुलाला चौकशीसाठी वगैरे तर तुमची काय हरकत नाही. काय हरकत आहे, मी ओपन सांगतो. तुम्ही कधी कुठं जा चौकशी करा, माझा मुलगा देतच आहे ना. मुलगा माझं हो बीडमध्ये नाही केजमध्ये माझ्या घरी जिथं घटना घडली तिथं घरी आहे, लग्न अटेंड करतोय, कालच्या लग्नाचे कुठे जी प्रोग्राम आहेत हे सगळे अटेंड करतोय, सर्व जातोय, सर्व गातोय. जी जर सत्यता असेल तर ठीक आहे. आता आणि पोलिसांनी चौकशी केली असं पोलीस राजकारण आहे असं वाटतं. नाही 100% त्याच्यात राजकारणच असलं पाहिजे ना. म्हणजे राजकारण करणारे का करतायत म्हणजे माझं नाव घेणं ही राजकारण आहे. ही घटना घडली ही सत्य आहे. या घटना का घडली ह्याच्या बी खोलात गेलं पाहिजे. घटना मर्डर का झाला ह्याच्या खोलात गेलं पाहिजे पोलिसने आणि जातील पोलीस ती. पण ह्याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव घ्या म्हणणं हे राजकारण आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार नाही, मी आणखी तर बोललो नाही मुख्यमंत्र्याला की मुख्यमंत्री महोदयांकडे मी काल भेटलो, आजही भेटत होतो. मी वेगळे विषय दिलेले होते, मला वेळ दिला त्याच्यानुसार भेटलो मी त्यांना. पण मला आज पण वेळ आहे त्यांची, पण आणखी मला म्हणजे टाइम कळवला नाही, पण आज मला भेटणार आहे. पण मी ह्या मुद्दा त्यांच्याकडे मांडावा असं मला नाही वाटत. कारण कसं आहे का मांडू, माझी काही चुकीचं असतं तर मी त्यांना म्हणेन साहेब माझं चुकलंय काय झालंय हे. मग त्याच्यामुळे मी त्यांना काही हा विषय बोलावा एवढा विषय नाहीये. जर मी आरोपी असतो माझं पोलिसला एकच म्हणणं आहे, जे लोक इथलं या जमावाला म्हणजे मी काय करतात पेटवतात भडकवतात, जे की या सर्वांना भडकवून राजकीय तेढ म्हणजे राजकीय म्हणजे जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, अशा लोकांवर कारवाई पोलीस काय करणार. माझं पहिलं काय म्हणणं आहे, माझा मुलगा दोषी असेल, मी दोषी असेल, मी सीडीआर मध्ये सापडलो, मी कुठे तुमच्या सीसीटीव्ही सापडलो, माझी गाडी सापडली, आम्ही किंवा आणखी काय अँगल असेल तुम्ही पोलीसच्या तपासाची त्या अँगलमध्ये आम्ही कुठे सापडतो आमच्यावर गुन्हा करा, आम्हाला अटक करा, आमच्यावर काय करायचं ते करा. पण जर समजा आम्ही हे नसताना जर आमच्यावर खुल्या आम्हाला आरकारा बोललं जाते, पोलिसला शिव्या दिल्या जातात, आम्हाला शिव्या द्यायला जातात, आमच्यावर आरोप करा मानला जातात, ही जर खोटा कुणी आरोप करत असेल तर त्यांच्यावर कारवाई पण माननीय मुख्यमंत्री महोदयाने केली पाहिजे. आणि मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आहे, जर कुणी समजा ह्याचा आणखी कुणी म्हणायचं असेल की मुख्य आरोपी जर कुणाकडे असेल पुरावा तर त्यांनी ती सादर करावा मुख्य आरोपीचा, ही माझी विनंती आहे. आणि मुख्य आरोपी नसून विनाकारण काय ते साप म्हणून बडवायचं असेल तर मग तुमच्यावर सुद्धा गुन्हा व्हावा लागेल, खोटा आरोप करणार आहोत, अशी माझी विनंती. खूप खूप धन्यवाद. हे होते बजरंग बाप्पांनी सांगितले, पूर्ण पार्श्वभूमी सांगितली आणि त्यांची तयारी आहे, सगळ्या प्रत्येक चौकशीला सामोरं जाण्याची तयारी आहे. आता बघूयात की केसच्या प्रकरणामध्ये नेमकी कुठली वळण येतात. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबईत.